आपल्या प्रत्येकाच्या आईच्या हाताला एक चव असते आणि ती चव जगातली कुठलीही दुसरी गोष्ट रेप्लिकेट करू शकत नाही. म्हणजे तुझी आई जो पदार्थ बनवते तो जगातल्या कुठल्याही माणसाला तेच इन्ग्रेडियंट्स वापरून, तेच तवे वापरून, त्याच कढाया वापरून पण जमणार नाही, तेवढा वेळ देऊन. पण ते आईच्या हातालाच जमू शकतं. तर आईच्या हातनं झालेला पदार्थ हा AI रिप्लेस करू शकेल का, असा प्रश्न आता सगळीकडे चालू आहे. की AI सगळ्यांना रिप्लेस करते, की मित्र पण लोक AI मध्ये शोधतायत, मैत्रिणी पण तिकडेच शोधतायत, ॲपमध्ये लोकांना पार्टनर्स मिळत आहेत. एक बाई आहे इजिप्तमध्ये, तिने ChatGPTशीच लग्न केलंय, म्हणजे कमांड प्रॉम्प्टशी लग्न केले. असं काही चाललंय जगात. तर अशामध्ये जगातलं जे सगळ्यात जुनं नातं आहे ते आई आणि मुलाचं आहे, आणि जगातलं जे सगळ्यात नवीन तंत्रज्ञान आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तर या दोन्ही गोष्टी जर पहिल्यांदा एकत्र भेटल्या सिनेमात तर काय होऊ शकतं, असा विचार झाला आणि ती गोष्ट आकाराला आली. आणि भारताचे महान शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना सगळ्यात पहिल्यांदा जाऊन ती 2017ला ऐकवली. आज दुर्दैवाने सर हयात नाही आहेत, पण हा सिनेमा मी त्यांना डेडिकेट केलाय. कारण सायन्सचा उपयोग हे लोकांच्या मध्ये संवाद घडण्यासाठी असावा, ही त्यांची कायम आग्रही भूमिका राहिली. आणि तीच भूमिका एक पाऊल पुढे घेऊन हा सिनेमा घेतोय. कारण आजच्या AIच्या काळामध्ये जिथे माणसांची बेटं होत चाललीत, माणसं आयसोलेटेड होत चाललीत, तिथे टेक्नॉलॉजीचा उपयोग हा माणसांना अजून ह्युमनाइज करण्यासाठी व्हायला पाहिजे, हे उत्तरचं मेन क्रक्स आहे.